तर शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता शिवाजी पार्क इथं दाखल झालेले आहेत। आज शिवाजी पार्क येथील क्रीडा संकुलाचं उद्घाटन आहे आणि त्याच उद्घाटनासाठी शिवाजी पार्क इथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्याचबरोबर सचिन तेंडुलकर दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर आशिष शेलार हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे आणि आशिष शेलार हे आज एकाच मंचावर आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत। काही दिवसांपूर्वी त्यांच्या मैत्रीमध्ये कुठेतरी दरी पडली आहे का असा प्रश्न उपस्थित होत होता आणि त्याच नंतर याच कार्यक्रमाच्या हेतूने आता हे सगळे मान्यवर एकत्र आलेत। तर शिवाजी पार्क येथील जिमखान्याच्या या वास्तूचं लोकार्पण हे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडतंय। सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतर सगळ्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या जिमखान्याचं लोकार्पण हे सध्या पार पडतंय। खरं तर ऐतिहासिक वास्तू म्हणून या जिमखान्याकडे पाहिलं जातं। शिवाजी पार्क इथला हा जिमखाना सगळ्यांचंच आकर्षणाचं केंद्रबिंदू आहे। सगळ्यांचंच लोकप्रिय असा हा जिमखाना आणि याच जिमखान्याचं अनेक दिवसांपासून काम सुरू होतं आणि आज अखेर या जिमखान्याचा लोकार्पण सोहळा हा इथं संपन्न होतोय। या जिमखान्याच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सचिन तेंडुलकर त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती आहे आणि नुकतंच सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या जिमखान्याचं उद्घाटन हे करण्यात आलेलं आहे। शिवाजी पार्क परिसरातील ही दृश्य आहेत। आज शिवाजी पार्क इथल्या जिमखान्याचं लोकार्पण सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे। या जिमखान्याचं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर हा सोहळा संपन्न होतोय। याच संदर्भातले अधिक अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अजय माने। अजय, आपण जर पाहिलं तर 1909 साली सुरू झालेला हा जिमखाना जो त्याचं आता हे दुसऱ्यांदा नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेच्या सोबतच भारतरत्न सचिन तेंडुलकर उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत। काही वेळातच उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जे ती सुरुवात केली जाईल आणि हा संपूर्ण जिमखाना जो तो पुन्हा एकदा नूतनीकरण करून ते सुरू केलेला आपल्याला पाहायला मिळेल। विशेष बाब म्हणजे की या जिमखान्याच्या उद्घाटनासाठी जे ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर हे सुद्धा उपस्थित आहेत। आशिष शेलार यांना सुद्धा या संपूर्ण कार्यक्रमाचं आमंत्रण दिलेलं पाहायला मिळत होतं आणि त्यातच उद्धव ठाकरे यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे आणि त्यासोबत आता या कार्यक्रमाला जी सुरुवात झालेली नुकतेच राज ठाकरे आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर जो आहे तो या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि काही वेळातच उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल। खरं तर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच मुहूर्तावर आज हा शिवाजी पार्क जिमखाना जो आहे तो पुन्हा एकदा खुला करण्यात येणार आहे। त्याचं उद्घाटन जे ते काही वेळात होणार आहे। विशेष बाब म्हणजे की 1.5 वर्ष या संपूर्ण शिवाजी पार्क जिमखान्याचं नूतनीकरणासाठी घेण्यात आला होता आणि पुन्हा एकदा जे तो तेवढ्याच रूपात 1909 पासून सुरू झालेला हा जिमखाना पुन्हा एकदा सुरू होणार आहे। आणि आणखी एक महत्वाची बाब म्हणजे जर सांगायची झाली तर मराठी माणूस कमिटीवर असलेला जिमखाना मुंबईत खूप क्वचितच उरलेला आहे आणि त्याच्यातील हा शिवाजी पार्क जिमखाना जो आहे तो तसाच मराठी माणसाकडून सांभाळला जातो किंवा मग जी कमिटीवरची लोक आहेत ती मराठी भाषिक आहेत आणि त्या लोकांकडून हा जिमखाना जो आहे तो चालवला जातो आणि शिवाजी पार्क मध्ये हा जिमखाना याला नाव सुद्धा शिवाजी पार्क जिमखाना हे आपण जर पाहिलं तर शिवाजी पार्कातून अनेक क्रिकेट खेळाडू आणि अनेक इतर खेळांमधले खेळाडू जे ते देशासाठी खेळलेले आहेत आणि त्यात सचिन तेंडुलकरचं नाव आहे आणि शेवटचा खेळाडू म्हणजे पृथ्वी शॉ त्याचंही नाव आहे। त्याच्यानंतर आणखी ही रांगी ती सुरूच आहे। त्यामुळे अनेक नामवंत खेळाडू जे ते या जिमखान्यातून या शिवाजी पार्क मधून निघालेले आहेत आणि त्या सगळ्यांच्या बरोबर आहे। अनेक नामवंत खेळाडू याच जिमखान्यामधून बाहेर पडून
त्यांनी आपलं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. धन्यवाद अजय या संपूर्ण माहितीबद्दल. याबरोबरच आपले प्रतिनिधी विजय साळवी हे सुद्धा आपल्या सोबत आहेत. विजय, शिवाजी पार्क इथल्या जिमखान्याचं आता नुकतंच सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. खरं तर ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी या जिमखान्याला आहे. 1901च्या काळामध्ये हा जिमखाना सुरू झालाय आणि आता पुन्हा एकदा या जिमखान्याचं लोकार्पण होत आहे. खरंय आकांक्षा, आणि मुंबई क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आणि मोलाचं स्थान आहे शिवाजी पार्क जिमखान्याला. कांगा लीग ही मुंबई क्रिकेटची एक सगळ्यात मोठी स्पर्धा समजली जाते. आजच्या जमान्यात त्या कांगा लीगचं महत्व जरी कमी झालेलं असलं तरी जुन्या काळातल्या ज्या आठवणी आहेत त्यानुसार अगदी भारत पाकिस्तान हा सामना ज्या पद्धतीनं ज्या जिद्दीनं खेळला जातो दोन्हीकडच्या खेळाडूंकडनं, त्याच पद्धतीनं कांगा लीगमध्ये शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन या दोन्ही संघांच्या सामन्याच्या अनेक आठवणी जुने खेळाडू सांगत असतात. शिवाजी पार्क जिमखान्याचा उल्लेख करताना मगाशी अनेकांच्या नावाची आठवण काढण्यात आली, पण मला इथे सांगायला आवडेल की या आजच्या नावांपेक्षा विजय मांजरेकर, अजित वाडेकर ही नावं या जिमखान्याशी निगडीत आहेत. या जिमखान्याचा आजचा जर अध्यक्ष आपण जर पाहिला तर प्रवीण अमरे, ज्यानं भारताचं वन डे क्रिकेट आणि टेस्ट क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलंय, तो प्रवीण अमरे या जिमखान्याचा आहे. आणि सातत्यानं या जिमखान्याला खेळणारी मंडळी म्हणून आपल्याला यांचा उल्लेख करावा लागेल. सचिन तेंडुलकर शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये तसा फार खेळला नाही. सुनील गावस्कर एखाद दुसरा सामना खेळलेत, पण त्यांनी प्रतिनिधित्व केलं. पण ज्यांची आपल्याला नावं घ्यायला हवीत ना, ते अजित वाडेकर असतील, विजय मांजरेकर असतील, प्रवीण अमरे असतील, यांनी सातत्यानं या जिमखान्याचं प्रतिनिधित्व केलं. आकांक्षा. अगदी धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीबद्दल. तर शिवाजी पार्क परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. या जिमखान्याचं आता नुकतंच लोकार्पण हे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे. या संपूर्ण लोकार्पण सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्याचबरोबर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे उपस्थित झालेले आहेत. अनेक वर्षांची परंपरा या जिमखान्याला लाभलेली आहे. अनेक खेळाडू याच जिमखान्यामधून बाहेर पडलेले आहेत आणि अशाच या शिवाजी पार्क इथल्या जिमखान्याचा लोकार्पण सोहळा हा सध्या संपन्न होतोय. सचिन तेंडुलकर यांनी नुकतंच काही वेळापूर्वी या जिमखान्याचं पुन्हा एकदा लोकार्पण केलेलं आहे आणि यानंतर या संपूर्ण जिमखान्याची सचिन तेंडुलकर यांच्याकडून पाहणी देखील केली जाते. या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सचिन तेंडुलकर हे देखील या संपूर्ण जिमखान्याची पाहणी करतायत. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित आहेत. अनेक राजकीय मान्यवरांना देखील या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं आशिष शेलार त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि अगदी काहीच वेळामध्ये या लोकार्पण सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि हा लोकार्पणाचा कार्यक्रम देखील इथं संपन्न होणार आहे. आपले प्रतिनिधी विजय साळवी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत. विजय, खरं तर अनेक खेळाडू या जिमखान्यामधून बाहेर पडलेले आहेत. आपल्या काय आठवणी आहेत या जिमखान्यासंदर्भातल्या? हा, माझ्या जर आठवणी सांगायच्या झाल्या तर खऱ्या अर्थानं या मैदानाशी माझा खूप जवळचा संबंध आहे. माझं राहणं प्रभादेवीचं, माझी शाळा शेजारीच आहे, बालमोल विद्या मंदिर. त्यामुळे अगदी लहानपणापासून अनेक मोठ्या खेळाडूंना इथं मला पाहता आलं. मगाशी माझं एक नाव सांगायचं राहून गेलं. पद्माकर शिवलकर यांचं देखील शिवाजी पार्क जिमखान्याशी जे नातं होतं, आज पद्माकर शिवलकर हयात नाहीत, पण डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून त्यांनी मोठा इतिहास घडवला आहे भारतीय क्रिकेटमध्ये. आणि रणजी क्रिकेटमध्ये राजेंद्र गोयल आणि त्यांच्या नावावर, दोघांच्या नावावर डावखुरे फिरकी गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेट्स आहेत. आणि अशा मंडळींना जेव्हा खेळताना तुम्हाला पाहायला मिळतं ना, तेव्हा खरोखरच तुमच्यासाठी ती शाळा असते. संदीप पाटलांना या शिवाजी पार्क जिमखान्याच्या किंवा शिवाजी पार्कमध्ये खेळताना पाहायला मिळालं, पद्माकर शिवलकरांना पाहायला मिळालं, अजित वाडेकर आणि विजय मांजरेकर ही मंडळी खूप आधीच्या पिढीची आहे. त्यामुळे त्यांचा खेळ प्रत्यक्ष या मैदानात पाहता नाही आला, पण कांगा लीगमध्ये अनेक सामन्यांच्या माध्यमातून या मैदानात अनेक मोठ्या खेळाडूंचा खेळ पाहता आला. पण सगळ्यात महत्वाची जर आठवण सांगायची झाली ना, तर जुनं अगदी कोकणाच्या पद्धतीच्या इमारत होती या जिमखान्याची आणि कोपऱ्याला एक कॅन्टीन होतं आणि त्या कॅन्टीनच्या खिडकीमधनं तुम्हाला तिथला मेन्यू किंवा पदार्थ घ्यायचे असायचे. त्यामुळे शिवाजी पार्क जिमखान्याच्या
खिडकी वडापावला कोणी विसरणार नाही, कारण त्या खिडकीमधनं तुम्हाला वडापाव किंवा कुठलीही खाण्याची गोष्ट दिली जायची, म्हणूनच त्याचं नाव खिडकी वडापाव होतं. आणि सचिन तेंडुलकर जो वडापावचा सगळ्यात मोठा चाहता आहे ना, त्यानं देखील या शिवाजी पार्क जिमखान्याच्या वडापावची किंबहुना अनेक खेळाडूंनी चव चाखलेली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क जिमखाना क्रिकेटसाठी आणि वडापावसाठी या परिसरात खूपच फेमस होता आणि किंबहुना आहे असं म्हणायला पाहिजे आकांक्षा. आणि आज त्या वास्तूचं नूतनीकरण झालंय. त्या वास्तूचं थोड्याच वेळात सचिन तेंडुलकरच्या हस्ते लोकार्पण होईल. अगदी छोटेखानी कार्यक्रम अर्ध्या तासाचा आहे आणि या नूतनीकरणानंतर सचिन तेंडुलकर अतिशय रुची घेऊन आपल्याला जिमखान्याच्या नवीन नूतनीकरणाची जे काही सुविधा निर्माण झाल्या आहेत त्या बघतोय. प्रेक्षकांच्या दृष्टीनं कसं पाहता येईल सामना याचं देखील तो निरीक्षण करून आपला अनुभव शेअर करताना आपल्याला दिसतोय. इकडे आपल्याला दुसरीकडे उजवीकडच्या छायाचित्रामध्ये वॉल दिसते, तिथे बॅटवर स्वाक्षरी करतोय सचिन तेंडुलकर. अशा अनेक गोष्टी या लोकार्पणाच्या निमित्तानं आपण थेट प्रेक्षकांना दाखवतोय आकांक्षा. अगदी खरं तर ही मैदानं असतील किंवा हे जिमखाने असतील, हा क्रिकेटपटू असतील किंवा इतरही खेळाडू असतील, यांच्या जीवनातला एक अविभाज्य असा भाग असतो. त्यामुळे प्रत्येकाच्याच आठवणी या जिमखान्याशी नक्कीच जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे एकूणच हे खेळाडू, आता सचिन तेंडुलकर हा देखील अगदी ह्या संपूर्ण जिमखान्याची पाहणी करताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे एकूणातच विजय, खेळाडूंच्या अनुषंगानं हे जिमखाने किती महत्त्वपूर्ण असतात? अतिशय महत्वाचे असतात. याचं मुख्य कारण मुंबईमध्ये जर आपण आज पाहिलं तर मुंबई क्रिकेटचं जर पालन पोषण कोण करते तर मुंबई क्रिकेट असोसिएशन. मुंबई क्रिकेट असोसिएशन आपल्या स्तरावर खेळाडूंसाठी वेगवेगळ्या सुविधा आणि वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रम राबवत असते. पण त्याच्याही खाली सुरुवातीला जर त्या गुणवत्तेला धार कोण काढत असताना आकांक्षा, तर ते असतात स्थानिक पातळीवरचे जिमखाने. या स्थानिक पातळीवरच्या जिमखान्यांच्या नेट्समधून किंवा त्यांच्या प्रशिक्षण वर्गातून, म्हणजे जर आत्ता अगदी मला जर सांगायचं झालं तातडीनं, तर श्रेयस अय्यर या शिवाजी पार्क जिमखान्याच्या नेट्समध्येच प्रवीण अमरेच्या हाताखाली आला. त्याच्याच तालमीत तो लहानाचा मोठा झाला आणि खऱ्या अर्थानं आजच्या जमान्यात जर विजय मांजरेकरांपासून सुरुवात केली, आधीच्या पिढीच्या पद्माकर शिवलकर, अजित वाडेकर, तर थेट नाव आजच्या जमान्यात जर आपल्याला घ्यायचं झालं तर ते श्रेयस अय्यर आहे. त्यामुळे छोट्या स्तरावर स्थानिक पातळीवर खेळाडू घडवण्याचं जे काम आहे ते महत्वाचं काम, क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम, क्रिकेट सोबतच या जिमखान्याशी अनेक खेळ निगडीत असतात, ते खेळ जिवंत ठेवण्याचं काम हे जिमखाने करत असतात. शिवाजी पार्क ऐतिहासिक एका वेगळ्या कारणाने आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि क्रिकेट चळवळीशी या शिवाजी पार्कचं नातं जुळलेलं आहे. आणि त्या शिवाजी पार्क मधल्या क्रिकेट चळवळीशी किंवा खेळांच्या चळवळीशी जर सगळ्यात मोठा घटक कोण असेल ना, तर तो मला वाटतं शिवाजी पार्क जिमखाना. आणि सचिन तेंडुलकरचं क्रिकेटच्या पलीकडे जाऊन जी दुसरी आवड आहे ना, ती टेबल टेनिसची दृश्य आपण पाहतोय. कदाचित सचिन तेंडुलकरला जर आपल्याला खेळताना पाहता आलं टेबल टेनिस, तर तो क्रिकेट इतकंच टेबल टेनिस किती उत्तम खेळतो हे आपल्याला पाहता येईल. प्रवीण अमरे आणि सचिन तेंडुलकर टेबल टेनिसचा आनंद घेतात. अर्थात आजूबाजूला त्यांच्या गर्दी असल्यामुळे ते त्यांच्या नेहमीच्या वेगानं खेळत नाहीयेत, पण सचिन तेंडुलकर हा क्रिकेट इतकंच टेबल टेनिसही उत्तम खेळतो आणि त्याचं थेट दृश्य आपण एबीपी माझाच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवतो. आकांक्षा. अगदी खरं तर विजय सर, क्रिकेट, शिवाजी पार्क आणि यांचं नातं काही नव्यानं सांगण्याची खरं तर गरज नाहीये. परंतु या जिमखान्यामधून फक्त क्रिकेटपटूच बाहेर पडले नाहीत, तर इतरही खेळ इथं खेळले जातात. तर एकूणातच या जिमखान्याचा इतर खेळाडूंच्या आयुष्यावरती कसा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे? जर आपल्याला सांगायचं झालं तर आपल्याला क्रिकेट व्यतिरिक्त टेनिसचा खास करून उल्लेख करावा लागेल. जे आत्ताचे या जिमखान्याचे सेक्रेटरी आहेत संजीव खानोलकर, यांचे वडील दादा खानोलकर, यांचा टेनिस या खेळाशी संबंध होता आणि त्यानिमित्तानं टेनिसमध्ये देखील या जिमखान्याची खूप मोठी परंपरा आहे. अगदी लहान मुलांपासून वयस्कर गटापर्यंत अनेक जण टेनिस खेळत असतात. त्याचं कारण केवळ टेनिसच नाही, वयस्कर मंडळी फिटनेससाठी देखील खेळत असतात. पण टेनिसची कोच या शिवाजी पार्क जिमखान्याशी आहेत आणि मला असं वाटतं की राज ठाकरे जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांनीही त्यांच्या जमान्यामध्ये याच
टेनिस कोर्टवर टेनिसचा आनंद घेतलेला आहे आणि आपण त्यांचीच दृश्य आता बघतोय. हो. या शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पणाच्या निमित्तानं मग सचिन तेंडुलकर असेल किंवा राज ठाकरे असतील, या दोघांचंही या जिमखान्याशी असलेलं नातं आपल्याला त्यानिमित्तानं दिसतंय. अगदी योगायोगानं त्यांचा उल्लेख झाला आणि अचानक त्यांचीच दृश्य आपल्याला या एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांचं नातं या जिमखान्याशी किती घट्ट आहे हे आपण सांगू शकतो. कारण टेनिसचा आनंद अगदी वयाची 40 ओलांडल्यानंतर देखील ते घेत होते. तो याच शिवाजी पार्क जिमखान्याचं टेनिस कोर्ट आहे, ज्यासाठी मुहूर्तमेढ असेल किंवा ज्याचं मोठं ज्यांनी टेनिस केलं ते दादा खानोलकर, याच जिमखान्याचे संजीव खानोलकर जे आता सेक्रेटरी आहेत त्यांचे वडील. आणि अजूनही टेनिसची मुंबईतली एक डबल्सची ज्याला एक मोठी परंपरा आहे अशी स्पर्धा या शिवाजी पार्क जिमखान्यावरती खेळवण्यात येते. आणि या निमित्तानं टेनिसशी असलेलं नातं, जितकं क्रिकेटची नातं घट्ट आहे तितकंच टेनिसचं असलेलं नातं या शिवाजी पार्क जिमखान्याच्या माध्यमातून आपल्याला वर्षानुवर्ष पाहायला मिळते. आकांक्षा. अगदी. तर आपल्या प्रेक्षकांसाठी आपण पुन्हा एकदा सांगूयात, ही दृश्य आपण शिवाजी पार्क परिसरातून पाहतोय. शिवाजी पार्क जिमखान्याच्या वास्तूचं लोकार्पण हे भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते पार पडतंय आणि या कार्यक्रमातली ही दृश्य आपण पाहतोय. विजय सर, खरं तर मुंबईकर आणि शिवाजी पार्क यांचं देखील एक वेगळं नातं आहे. आपण एक मुंबईकर म्हणून आपलं या शिवाजी पार्क आणि इथल्या जिमखान्याशी कसं नातं होतं आणि आपण इथं खेळलायत का, काय आठवणी आहेत? आकांक्षा, शिवाजी पार्क जिमखान्याची आठवणी जर सांगायच्या झाल्या तर माझ्या आधीच्या पिढीच्या मंडळींच्या खूप काही आठवणी आपल्याला सांगता येतील. मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की कांगाली क्रिकेट, जे एका जमान्यात खूप त्याचं मुंबई क्रिकेटमध्ये महत्वाचं होतं. आजच्या जमान्यात झालंय असं की 2020 क्रिकेटमुळे, वन डे क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट जास्त झालंय आणि स्थानिक पातळीवरच्या क्रिकेटला खूप कमी महत्व मिळतं. कारण त्यांना मोठ्या खेळाडूंना या स्पर्धांमध्ये खेळायला वेळ नाही. पण एक जमाना असा होता की कांगाली क्रिकेटमध्ये मोठे खेळाडू अगदी आवर्जून खेळत होते. म्हणजे सचिन तेंडुलकर असतील, सुनील गावस्कर असतील, परदेश दौऱ्याहून आल्यानंतर सुद्धा जर दुसऱ्या दिवशी रविवार असेल तर अगदी आवर्जून कांगालीक सामन्यांना खेळायचे. कांगालीक सामन्याच्या निमित्तानं आपल्याला शिवाजी पार्क जिमखान्यावर 5 ते 10 हजार क्रिकेट रसिकांची त्या काळात गर्दी पाहायला मिळायची. आणि त्या गर्दीमध्ये प्राध्यापक राम जोशी असायचे, त्या गर्दीमध्ये बाळासाहेब ठाकरे असायचे. कारण ते खेळाडूच एवढे मोठे त्या सामन्यांमध्ये खेळत असायचे. आणि शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन ह्या दोन संघांमधला सामना म्हणजे अगदी भारत पाकिस्तानच्या जिद्दीनं खेळला जायचा. एकीकडे अजित वाडेकर तर दुसरीकडे माधव मंत्री यांच्या तालमीत तयार झालेली मंडळी दादर युनियन मधली. मग दादर युनियनच्या संघात कधी सुनील गावस्कर असायचे, दिलीप वेंगसरकर असायचे, अशी मोठी मोठी मंडळी त्या संघामध्ये असायची. आणि इकडच्या संघामध्ये अजित वाडेकर असतील, पद्माकर शिवलकर असतील, रमाकांत देसाई असतील आणि अशा अनेक आठवणी. म्हणजे द्वारकानाथ सनगिरी जे अगदी शिवाजी पार्क जिमखान्याचे कट्टर समर्थक होते, त्यांनी सांगितलेली आठवण म्हणजे जसं आपण भारत पाकिस्तान सामन्याच्या आदल्या दिवशी विचार करतो तशी ही मंडळी त्या काळात की उद्या दादर युनियनची सामना आहे, सुनील गावस्करला कोण आउट करणार असा त्यांना प्रश्न पडायचा. आणि रमाकांत देसाई अगदी हुकमी सुनील गावस्करांची विकेट काढायचे. आणि त्या आठवणी ही आधीच्या पिढीतल्या मंडळी आम्हाला देऊन गेलेली आहेत. कारण हेच खरं क्रिकेट आहे. मराठी माणसाला जितकं नाटकावर, सिनेमावर, संगीतावर बोलायला आवडतं तितकंच मराठी माणसाला क्रिकेट बघायला आणि क्रिकेट बोलायला आवडतं. आणि क्रिकेट जेव्हा बघायला बोलायला आवडतं तेव्हा त्याच्यासाठी अशा काही ज्या संस्था आहेत ज्यांनी ती परंपरा जपलेली असते त्याच्यामध्ये एक महत्वाचं नाव आपल्याला घ्यावं लागेल, जे शिवाजी पार्क या मैदानाशी जोडलेलं आहे, ते म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना. आणि ते या निमित्तानं आपल्याला पुन्हा दिसतंय की वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं, मग क्रिकेटमधला सचिन तेंडुलकर असेल, प्रवीण अमरेतर या जिमखान्याचा अध्यक्षच आहे, राज ठाकरे ज्यांचं आज राजकारणात नाव आहे पण या जिमखान्याशी त्यांचा स्वतःचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि टेनिसच्या निमित्तानं, टेनिस खेळण्याच्या निमित्तानं ते या जिमखान्याशी असलेलं आपलं नातं आजही त्यांनी कायम ठेवलेलं आहे. आणि आपण तीच दृश्य पाहतोय. सध्याचं जे वातावरण आहे मुंबईतलं पावसाचं वातावरण, ते आपल्याला या निमित्तानं या कासेमधून पाहायला मिळतंय. आणि सचिन तेंडुलकर तीच दृश्य पाहतोय. हो, आकांक्षा. अगदी सचिन तेंडुलकर हे अगदी आपुलकीनं आठवणींच्या
जगतामध्ये रमत या जिमखान्याच्या वास्तूचं ही वास्तू अगदी निहाळताना दिसतात आपल्याला. विजय सर, खरं तर सचिन तेंडुलकर यांना देखील तुम्ही स्वतः क्रिकेट खेळताना पाहिलेलं असेल, एक क्रिकेट पत्रकार म्हणून. तर या संदर्भामध्ये काय सांगाल? सचिन तेंडुलकर यांच्या या जिमखान्याशी काय आठवणी आहेत? सचिन तेंडुलकर हा आज जगातला सगळ्यात मोठा क्रिकेटर झाला. भारतातला सर्वोच्च भारतरत्न हा किताब आज त्याला मिळालेला आहे. पण सचिन तेंडुलकर घडला कुठे, तर तो या शिवाजी पार्कातच घडला. हो. रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत तो आला. अजित तेंडुलकर त्याला घेऊन आला. वय वर्ष असेल साधारण 11-12 वर्षाचा असेल त्यावेळी. आणि तिथपासून त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पर्यंतचा जो प्रवास झाला, त्याचा पाया जो रचला गेला तो शिवाजी पार्कच्या या कामत मेमोरियलच्या विकेटवरच रचला गेला. कारण त्या कामत मेमोरियलच्या विकेटवरच आचरेकर सरांचं प्रशिक्षण चालायचं. अगदी इथून काही पावलांवर आहे शिवाजी पार्क जिमखान्यापासून. त्यामुळे त्या निमित्तानं शिवाजी पार्क जिमखान्याशी त्याचं असलेलं जे नातं आहे तेच आपल्याला दिसतंय. प्रवीण अमरे तर सध्या या जिमखान्याचा अध्यक्ष आहे, जो सचिनला अगदी बालपणापासूनचा त्याचा शारदाश्रम मध्ये क्रिकेट त्याने सुरू केलं तेव्हापासूनचा त्याचा सवंगडी आहे. प्रवीण कदाचित त्याला 4-5 वर्ष सिनियर आहे. पण दोघांचं असलेलं नातं या शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दिसतंय. सचिन तेंडुलकरला केवळ शिवाजी पार्क जिमखानाच नाही, पण प्रवीण अमरेशी असलेली त्याची मैत्री या निमित्तानं आपल्याला प्रत्येक दृश्यातून पाहायला मिळते. आणि सचिन तेंडुलकर शिवाजी पार्क जिमखान्याच्या लोकार्पणाच्या निमित्तानं अगदी नव्याने ज्या सुविधा निर्माण झाल्या आहेत, क्रिकेटर्ससाठी असतील, टेनिसपटूंसाठी असतील किंवा अन्य खेळ, मगाशी आपण टेबल टेनिस देखील तिथली सुविधा पाहिली, बिलियर्ड्स आहे, अशा अनेक गोष्टी तिथे आहेत. त्या प्रत्येकाचं निरीक्षण करताना अगदी बारकाईनं माहिती घेताना आपल्याला दिसतोय. आकांक्षा. अगदी. तर ही दृश्य आपण पाहतोय. सचिन तेंडुलकर हे अगदी आपल्या आठवणींना उजाळा देत या जिमखान्याची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या समवेत अन्य मान्यवर देखील उपस्थित आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर इतरही अनेक राजकीय मान्यवरांना या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. मंत्री आशिष शेलार असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे असतील, हे देखील या कार्यक्रमाला आमंत्रित केले गेलेले आहेत. त्यामुळे अगदी काहीच वेळामध्ये अगदी छोटेखानी अशा या कार्यक्रमाला देखील पुन्हा एकदा सुरुवात होईल. या लोकार्पण सोहळ्यातली ही दृश्य आपण पाहतोय. भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी शिवाजी पार्क जिमखान्याच्या या वास्तूचं लोकार्पण केलेलं आहे आणि त्यांच्याकडून या संपूर्ण वास्तूची पुन्हा एकदा पाहणी केली जाते. प्रवीण अमरे शिवाजी पार्क जिमखान्याची जुनी इमारत आहे. अगदी कोकणाच्या धर्तीचं ते वास्तू होती. त्या फोटोचं निरीक्षण सचिन तेंडुलकर आपल्याला करताना दिसतोय. कशी कौलारू वास्तू होती पूर्वीच्या काळातली. अगदी फक्त तळमजल्यापुरतं त्याचं अस्तित्व होतं. आणि तो जिमखाना आता नव्यानं नूतनीकरणानंतर सुविधा आणि त्याच्या सगळ्या वास्तूचं देखील आणखी वाढताना पाहतोय. सचिन तेंडुलकर जो वयाच्या कदाचित 11-12व्या वर्षी या मैदानात आला, आज तो त्याने 50शी ओलांडली आणि गेल्या 40 वर्षाच्या प्रवासात त्यानं हा जिमखान्याचा कायापालट होताना पाहिलाय. आणि तो करतोय कोण, तर सचिन तेंडुलकरचा सवंगडी, सचिन तेंडुलकरचा जुना मित्र असलेला प्रवीण अमरे, जो भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर आहे आणि शिवाजी पार्क जिमखान्याचा अध्यक्ष आहे. अगदी. विजय सर, खरं तर वेगवेगळे जे स्पोर्ट्समन आहेत, जे खेळाडू आहेत, जागतिक लेवलला खेळलेले, ते सगळे या शिवाजी पार्कामध्ये बऱ्यापैकी घडलेले आपण पाहिलेले आहेत. त्यांचं या वास्तूसोबतचं नातं नेमकं काय आहे आणि त्यांची ही जी जडणघडण आहे ती नेमकी कशी झाली? मला जर पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना जर उजाळा काढायचा झाला तर मुंबई क्रिकेट हे खऱ्या अर्थानं मुंबई क्रिकेटमधल्या ज्या स्थानिक संस्था आहेत ना, यामिनी, त्यांनी घडवलेल्या आहेत. आणि त्यात शिवाजी पार्क जिमखाना हा सगळ्यात मोलाची कामगिरी बजावतो. आज क्रिकेट खूप वाढलंय. क्रिकेटच्या संस्था, क्रिकेटचे क्लब्स खूप मोठ्या संख्येनं वाढलेले आहेत. पण एका जमान्यात ते खूप मोजकेच असे होते. त्यामुळे खेळाडूंची एका विशिष्ट जिमखान्याला किंवा एका विशिष्ट क्लबलाच बांधिलकी असायची. आणि म्हणूनच दोन क्लबचे जेव्हा मजबूत क्लबचे संघ आमने सामने यायचे ना, तेव्हा ती
लढत पाहायला गर्दी देखील व्हायची, खेळाडू देखील त्वेषाने खेळायचे. अगदी भारत पाकिस्तान सामना व्हावा तशा पद्धतीनं शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन या दोन संघांमधला सामना व्हायचा. आणि जर शिवाजी पार्क जिमखान्याची त्या काळाची जर यादी पाहिली, म्हणजे ती माझ्या 2 पिढ्या आधीची ती यादी असेल, पण ती जर सांगायची झाली तर ती प्रचंड मोठी होती. विजय मांजरेकर असतील, अजित वाडेकर असतील, रमाकांत देसाई असतील, पद्माकर शिवलकर असतील, अशी मोठी मंडळी या शिवाजी पार्क जिमखान्याला खेळायची. आणि खेळाचं हेच नातं सातत्यानं पुढच्या पिढ्यांपर्यंत जपण्यात आलं. आणि प्रवीण अमरे जो भारताकडनं खेळला, जो या जिमखान्याचा अध्यक्ष आहे, त्याच्या तालमीत मग त्याच्या तालमीत त्यानंतर श्रेयस अय्यर तयार झाला. अगदी सातत्यानं जर आपण पाहिलं तर शिवाजी पार्क जिमखान्यानं मुंबईला आणि देशाला मोठे खेळाडू दिलेले आहेत. किंबहुना ही मला वाटतं शिवाजी पार्क जिमखान्याची जी क्रिकेटमधली परंपरा आहे ना, ती शिवाजी पार्क जिमखान्याची सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात परंपरा आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक चळवळीचं जर केंद्र कुठलं असेल तर ते शिवाजी पार्क आहे. या शिवाजी पार्कनं अनेक राजकीय नेते दिले, अनेक सामाजिक वक्ते दिले. तशाच पद्धतीने विजय सर, अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते. सदा सरवणकर बोलतायत, आपण ऐकूया. नाही, हे मला त्या माध्यमातून सांगायचं होतं. आणि मला असं वाटतं ती काही छोटंसं क्लिप हे करून जे आहे चुकीचं आहे. आणि आमदार सुद्धा जर तो मतदारसंघात फिरला तर मला असं वाटतं त्याला सुद्धा आम्ही केलेली कामं दिसतील. तो बिल्डरांच्या ऑफिस आणि त्यांच्या साईटवर जास्त मुलाला माथाडीची कामं देणं हे काम तो करतोय. त्याच्यामुळे मी केलेलं कामं काही त्याला दिसणार नाही. कारण ते नाही लिहू देत ना, की माझी आजही कामं शिल्लक आहेत. तेच म्हणतोय की 20 कोटीची कामं अजूनही मला करायची आहेत. मी आमदार नसताना सुद्धा आज मी ती कामं करतोय, उद्घाटनं करतोय. अर्थात हा जो सगळा निधी आहे हा साधारण 2022, 2023, 2023 ते 2024 या कालावधीमध्ये जो मिळालेला निधी होता, ह्या निधीतली असंख्य कामं बाकी आहेत. लोकसभा, विधानसभा आणि पावसाळा यामुळे ती कामं थांबली होती. एकच कॉन्ट्रॅक्टर होता. आणि आज मला असं वाटतं ती कामं मी करतोय. त्या बाबतीत असलेल्या आमदारांचे आक्षेप आहेत, ते जाऊन कंप्लेंट करतायत. मला असं वाटतं नागरी विकासाची कामे असलेला फंड आणि तो योग्य प्रकारे नागरिकांच्या कामासाठी वापरणं ही माझी सुद्धा जबाबदारी आहे. ते जर कुठल्याही गल्लीत गेले आणि लोकवस्तीत गेले तरी दिसतील. बिल्डरांच्या ऑफिसमध्ये जाऊन ते काही दिसणार नाही. मला असं वाटतं त्यांनी विभागात फिरावं, म्हणजे त्यांना जागोजागी ती सगळी कामं दिसतील. माझं बोर्ड दिसल्यानंतर ते बोर्ड तोडणं आणि आपल्याला काहीतरी करता येईल यासाठी नारळ फोडणं हा एकसूत्री कार्यक्रम आहे. मग ते बोर्ड कशाला तोडायला घेतात? कामच नव्हती तर. मला असं वाटतं शिवाजी पार्क परिसरामध्ये असलेली सगळी गार्डन, ज्ञानेश्वर उद्यान, ननानानी पार्क असलेले सगळे चौक, इमारतींमध्ये लागणाऱ्या ज्या काही सुविधा आहेत ही सगळी कामं माझ्या माध्यमातून केलेली. त्याला तर काम नाही आणि निधीही नाही. मला असं वाटतं की लोकांची कामं करण्यासाठी फक्त आमदारच असलं पाहिजे असं काही नाही. मी जवळजवळ 40 वर्ष हे काम करतोय. कधी यश मिळालं, कधी अपयश आलं, पण मी कामात कधी थांबलेलं नाही. मला असं वाटतं सगळ्यांनीच या प्रकारे कामं करायला पाहिजे. पद मिळालं किंवा आमदार झाला तरच केलं पाहिजे असं नाही. मला असं वाटतं की मी 40 वर्ष अविरत काम करतोय सर्वसामान्यांसाठी, यापुढेही करत राहील. बालिशपणा हा सगळा एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी 500 कोटी रुपये हे सिद्धिविनायकाच्या ज्या सुविधा आणि इतर सौंदर्यीकरण यासाठी दिलेलं आहे. आणि तिथे जी एक कमान बांधली आहे, ह्या कमानीला DPDCमधनं मिळालेले 1 कोटी फंड, या फंडातनं ती उभी राहते. अभ्यास नसलेली अशिक्षित माणसं हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात. 500 कोटीचा हा फंड वेगळा आहे. आता जी कमान उभी राहते ती फक्त 1 कोटीमध्ये राहते आणि ते स्वरूप आपल्याला दिसेल. तो खर्च साधारण खूप मोठा होतो आहे. हा बालिशपणा आहे सगळा. आणि मला वाटतं आपलं अज्ञान त्या माध्यमातून ते लोकांसमोर व्यक्त करतात.
तर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते आता लोकार्पण पार पडतं आहे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा उपस्थिती आहे. अगदी काही वेळामध्ये आशिष शेलार हे सुद्धा या ठिकाणी असतील. नूतनीकरण केलेल्या दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचं आज उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाची ही दृश्य आपण बघतोय. कार्यक्रमासाठी राज ठाकरे, स्वतः सचिन तेंडुलकर या दोघांची उपस्थिती आहे जी लक्ष वेधून घेतेय. यासोबतच एमसीएच्या पदावरती असलेले सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे ज्येष्ठ प्रतिनिधी विजय सर आपल्या सोबत आहेत. विजय सर, तुम्ही शिवाजी पार्कच्या आठवणी सांगत होतात आणि एकूणच जिमखान्याच्या वास्तूचं आता जे लोकार्पण आपण बघतोय, हा जिमखाना आणि इथले खेळाडू यांचं जे जिव्हाळ्याचं नातं आतापर्यंत टिकून राहिलंय त्याविषयी आपण बोलत होतो. हो, शिवाजी पार्क जिमखाना याच्याविषयी जर आपल्याला पुन्हा सांगायचं झालं तर शिवाजी पार्क जिमखाना हे नातं मुंबईच्या क्रिकेट आणि टेनिस या दोन खेळांशी जास्ती जुळलेलं आहे. आणि त्याचं मुख्य कारण क्रिकेटची पंढरी म्हणून जर ओळख कोणाची असेल तर ती मुंबईची, आणि मुंबईत जर क्रिकेटची पंढरी कुठली असेल तर ती शिवाजी पार्क आहे. या शिवाजी पार्काने अनेक रथी महारथी मुंबईला दिले आहेत, अनेक रथी महारथी भारतीय क्रिकेटला दिले आहेत आणि साहजिकच त्यातले अनेक खेळाडू असे आहेत ज्यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मोठा दबदबा निर्माण झाला. मग ते अजित वाडेकर असतील, विजय मांजरेकर असतील, रमाकांत देसाई असतील, शिवाजी पार्क जिमखान्याचे पद्माकर शिवलकर ज्यांनी दुर्दैवानं 600 विकेट्स घेऊन देखील त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकलं नाही, कारण त्या काळात स्पर्धा किंवा कॉम्पिटिशन खूप मोठी होती. त्यांच्या सोबतीला राजेंद्र गोयल होते, त्याच काळात बिशन सिंग बेदी होते. त्यामुळे पद्माकर शिवलकर यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा, कसोटी क्रिकेटचा दुर्दैवानं टिळा लागला नाही, पण त्यांचं नाव आपल्याला तितक्याच आदरानं घ्यावं लागेल जितकं आदरानं आपण विजय मांजरेकरांचं घेतलं, अजित वाडेकरांचं घेतलं, रमाकांत देसाईंचं घेतलं, पद्माकर शिवलकरांचं आपल्याला नाव तितक्याच आदरानं घ्यावं लागेल. आणि ती परंपरा जी आहे शिवाजी पार्क मधली किंवा शिवाजी पार्क जिमखान्याची, तीच परंपरा त्यांनी आता टिकून ठेवलेली आहे. प्रवीण अमरे जो आता शिवाजी पार्क जिमखान्याचा अध्यक्ष आहे, त्यानं देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं, भारताचं मोठं नाव केलं. मग प्रवीण अमरेनं पुढची पिढी घडवली आणि त्या पिढीमध्ये जर पहिलं नाव कोणाचं घ्यायचं असेल आपल्याला तर ते पहिलं नाव आपल्याला श्रेयस अय्यरचं घ्यावं लागेल. आजच्या जमान्यात दुर्दैवाने ह्या सगळ्या मोठ्या खेळाडूंना स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायला तितकासा वेळ नसतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटच एवढं वाढलेलं आहे. 2020 असेल, वन डे असेल, कसोटी सामने असेल, वर्षाचे 12 महिने ते कुठे ना कुठे खेळत असतात. त्यात IPL आली, या सगळ्यामधनं त्यांना तितका वेळ मिळत नाही. पण एक जमाना असा होता की कसोटी क्रिकेट पुरतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मर्यादित होतं आणि त्या काळात सगळे मोठे खेळाडू हे कांगा लीग सारख्या मुंबई क्रिकेटमधल्या मोठ्या स्पर्धेत खेळायचे. आणि त्या काळात शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन या दोन संघांमधला सामना म्हणजे सर्वोत्तम दर्जाचं क्रिकेट पाहण्याची पर्वणी असायची. साधारण 5 ते 10 हजार त्या क्षमतेची तिथं माणसं प्रचंड गर्दी करायची ते सामने पाहायला. आणि त्या गर्दीमध्ये केवळ सर्वसामान्य क्रिकेट रसिक नसायचा, तर त्या काळातले शिक्षण क्षेत्रातलं एक मोठं नाव प्राध्यापक राम जोशी असायचे, बाळासाहेब ठाकरे असायचे. कारण तुम्हाला समोर कोणालाच बघायचंय तर विजय मांजरेकर तुम्हाला साक्षात शिवाजी पार्क जिमखान्यात खेळताना दिसत आहेत, अजित वाडेकर तुम्हाला साक्षात शिवाजी पार्क जिमखान्यावर खेळताना दिसत आहेत, त्याच बरोबरीनं तुम्हाला पद्माकर शिवलकर दिसत आहेत, त्याच बरोबरीनं तुम्हाला रमाकांत देसाई दिसत आहेत. आणि मग दादर युनियनची फळी तर काय केवढी मोठी असायची, माधव मंत्री, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर अशी मोठी मोठी नावं, विठ्ठल पाटील असतील, अशी मोठी मोठी नावं आपल्याला तिथं पाहायला मिळायची. म्हणूनच त्यांना आनंद घ्यायला त्यांच्या क्रिकेटचा लोक इथे असायचे. आज त्या जुन्या दिवसांची आठवण या निमित्तानं नक्कीच निघत असेल. यामिनी, अगदी विजय सर, खूप खूप धन्यवाद. या सगळ्या खूप जुन्या आणि अगदी ऐकाव्याशा वाटतील अशा आठवणी होत्या.